आत्ताची मोठी बातमी. महाराष्ट्राचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय सुनील यांच्यावर 1995च्या सदनिका फसवणूक प्रकरणात 16 डिसेंबर 2025 रोजी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने खालच्या न्यायालयाची दोष सिद्धी आणि शिक्षा जी 2 वर्ष सश्रम कारावास आणि 10,000 रुपये दंड ही कायम ठेवली आहे. न्यायालयानं स्पष्टपणे नमूद केलंय, शासकीय कोट्यातील सदनिकांसाठी बनावट कागदपत्र आणि खोटी माहिती देऊन फसवणूक झाली आहे. ही शिक्षा अंमलात आणण्यासाठी कोकाटे बंधूंना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. क्रीडा मंत्री कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार असून मंत्रीपदही धोक्यात आलंय. कोकाटे यांना यापूर्वी म्हणजेच फेब्रुवारी 2025 मध्ये मिळालेली जामीन रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते तत्काळ उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे संकेत दिलेत. सध्या ते मुंबईत आहेत. नाशिक पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या निकालामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांनी तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. 16 डिसेंबर 2025 रोजी नाशिक सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवत कोकाटेंच्या अटकेचे आदेश दिले आहेत. संविधान न्यूज, नाशिक. सर्वप्रथम तुम्हा सर्व मीडियाचं अभिनंदन की एवढा जागरूक मीडिया असल्यामुळे आजकाल जी तक्रार असते कायद्यानुसार त्याला न्याय मिळतो. सत्र न्यायालयाने आज निकाल देताना माननीय सत्र न्यायालयाने अतिशय स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे की या प्रकरणी शासनाची फसवणूक झालेली आहे आणि ही फसवणूक ही शिक्षेला पात्र आहे. म्हणून गुन्हेगार श्री माणिक कोकाटे यांना अटक व्हावी, नियमानुसार अटक व्हावी व त्यांना दंड व्हावा असा स्पष्ट निकाल आलेला आहे. आता कोकाटे यांच्यावर न्यायालय अटकेची टांगती तलवार आहे. त्यांना अटक व्हावी, त्यांना जामीन मिळू नये यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया माननीय उच्च न्यायालय व माननीय सर्वोच्च न्यायालय या स्तरावर आम्ही सुरू केलेली आहे. आणि याच्यात माजी मंत्री तुकाराम दिघोळे साहेबांनी जी ऑलरेडी मूळ तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने याचा अंतिम निवाडा होईल असं मला आणि दिघोळे साहेबांची कन्या अंजली दिघोळे राठोड यांना आम्हाला दोघांना पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद. नेमकं निकाल काय दिलेला आहे? आपण म्हणता अटकेची न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे. पूर्ण अभिलेखाची अवलोकन करून की या संदर्भात माणिक कोकाटे यांनी ज्या सदनिका घेतलेल्या आहेत त्या निकषानुसार नाही, याच्या शासनाची फसवणूक झालेली आहे आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा सिद्ध होत आहे असे स्पष्ट निष्कर्ष हे माननीय सत्र न्यायालयाने निकालात नोंदवलेले आहे. काय शिक्षेबद्दल काय याच्यात 7 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असल्याने सत्र न्यायालयाने यांना दंडही ठोठावलेला आहे आणि निकालात स्पष्ट सांगितलेलं आहे की याच्यात अटक होणे क्रमप्राप्त आहे. अटक टाळण्यासाठी माणिक कोकाटे हे जामिनासाठी अर्ज करू शकतात, परंतु सदर जामिनाला आम्ही रीतसर विरोध करत आहोत.